मालाडच्या त्या कचरापेटीत शोध ना मग एकदा. कसा वाटला सुपरहिट सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर? आता जर गप्प बसली नाही तर आज जसा तुझा नवरा 2 पायांवरती घरी आलाय ना, तसा उद्या 4 खांद्यांवर येईल. मज्जा आहे बाबा एका पोरीची. आज स्किलवर भेटायला येणार आहे तुला. मॅडम, सॅल्यूट नको करू रे विजय. मॅडम तुम्हाला पाहिलं की आपोआप सॅल्यूट करावं असंच वाटतं. एवढं कौतुक करू नकोस हा विजय. हँगवर उतरायचं नाही माझा. रिस्की आहे. नाही मॅडम, मी दारू नाही पित ना. आत्ता चहा घेऊन आलो मॅडम. कसा माणूस आहेस रे विजय. चहा काय पितो? एवढा चहा बरा नाही हा. आणि विषय असा आहे की माणूस 2 एक्स्ट्रीम इमोशन मध्ये दारू पितो. एकतर तो खूप आनंदात असतो तेव्हा तो दारू पितो, किंवा तो खूप टेन्शन मध्ये किंवा दुःखात असताना तो दारू पितो. आता आनंद तर काय आमच्या नशिबी नाही, दुःख करण्यासाठी वेळ नाही, राहतं टेन्शन. तर टेन्शन मध्ये असताना दारू प्यायलो तर त्याचं व्यसन लागतं असं म्हणतात. आपला चहा बरा 10 रुपयाचा. एवढा ताप दिला तुला तुझ्या साहेबांनी, ते पण पहिल्याच आठवड्यात. आरा विचारू नका मॅडम. ते तुम्ही म्हणायचं ना, हात वर करून विजय मोठ्या मोठ्याने हसत जा, टेन्शन कमी होईल वगैरे. मॅडम इथं गरजच नाही. तो बोलला की मला हसू येतो. तुला ना असंच पाहिजे विजय. मी होते तेव्हा माझी किंमत नव्हती तुला. आता घे. असे सिनियर तू डिझर्व करतोस, कळलं ना? काय मॅडम, कामाला कसं आहे? पोकळ. तो राणीच्या बागेतला मोर आहे ना, त्याला पण चॅलेंज करेला. म्हणजे आता तुझी पाळी, वीज देते टाळीच्या आधीच आमचा मोर म्हणजे डेंजर आहे हो एकदम. नुसतं शोशा चालू असतो त्याचा. काय विचारू नका मॅडम. ते हिरोच व्हायला आला होता तो, चुकून पोलीस झालाय. नाही विजय, असं नाहीये. शातीर दिमाग आहे. तपास करत शून्य येतो, पण तपासाचं अख्खं श्रेय घेण्यात माहिर. बरोबर जमतं त्याला. ते बघतोच आहे मॅडम मी रोज. आजूबाजूला सतत कॅमेरे घेऊन फिरत असतो. स्वतःचे फोटो काढ, पत्रकारांबरोबर गप्पा मार, त्यांना फोटो काढायला सांग. काय आता विजय जो मीडियाचा मित्र, त्याचं सगळीकडे सुंदर चित्र. नाही आता मरू द्या. मॅडम तुम्ही कशा आहात? मस्त चाललंय माझं, एकदम रिलॅक्स. तिकडे त्या ट्रेनिंग सेंटर मध्ये पण 1-2 तुझ्यासारखे नग आहेत. त्यांना शिकवण्यात माझा वेळ मस्त जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी वेळेत घरी पोहोचते. त्यामुळे गुड्डू खुश. गुड्डू खुश तर मी खुश. मस्त चाललं. मी त्यांना विजय विचार करते की आता जरा विणकाम भरतकाम पण शिकाव. सॉरी मॅडम, माझ्यामुळे हे सगळं झालं. म्हणजे मी त्या नेहाताई शेट्टीला नव्हतं सांगायला हवं. जाऊ दे रे विजय, हे सगळं बोलायला नाही बोलवलं मी तुला इकडे. तुला एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची. काय? ताप भरतोय तुला. तू सूप पिऊन घे म्हणजे गोळी घेता येईल. हा ठीक आहे. नकोय मला श्रद्धा.
अभय नकोय काय बरा कसा होणार तू हे बघ ताकद येईल ह्याने घे थोडस अभय घे हा हे घे काय करू ताकद येऊ आपण कितीही प्रयत्न केले ना तरी त्याच्या समोर आपण दुबळेच आहोत त्याच्या मनाला येईल तसं आपल्याला नाचवतोय त्याला वाटेल तसं आपल्याला वागवतो खेळणं करून टाकलंय आपलं तो म्हणाला की उठायचं तो गुलाम झालोय ना एक बाप असून मी माझ्या मुलीचं रक्षण करू शकलो नाही ती कशी आहे कुठे आहे अजून आपल्याला कळलेलं नाही जो आपल्याला एवढा त्रास देऊ शकतो साऊचं काय आपली मुलगी आहे हे उठे उठ उठ डोळे उघड उठ उठ खिलवर काय विचारतायत ते नीट ऐक नताशा आठवते का नताशानं राठोड करून सोडलेली बॅग कुठे ठेवलीये नताशा हा हा नताशा ते माझ्यासोबत मारलं तिला फास लावलं तिला रडत होती ती औषध दिलं मला मी वाचले नताशाला मारलं तिला मेरी नताशा फास बाजावर लावलं तिला खिलवर तुम्ही नका काळजी करू मी हिच्याकडून घेतो सगळी माहिती काढून त्याला आपण शांत राहायला हवंय ना मग तसं करू त्याचं म्हणणं आहे ना की मी गप्प बसावं त्याच्याविषयी बाहेर कुठे काही बोलू नये गप्प राहूया आपल्या गप्प राहण्याने साऊ सुरक्षित राहणार असेल आणि आपल्याला परत मिळणार असेल तर तसं करू आपण हरलो आणि तो जिंकला हे मान्य करू आणि गप्प राहू डेव्हिड जुगरानला ओळखतो नाही खूप मोठा इंटरनॅशनल लेवलचा आर्म डीलर आणि मोठा फिक्सर आहे हा म्हणजे फारच मोठा मासा आहे शार्क एवढा मोठा नाहीये मोठी घोळ आहे असं म्हण मग जाळ टाकून पकडूया का नाही घोळ मासा मला खूप आवडतो मॅडम घोळ माशाचं कालवण जरा ऐक नाही सॉरी जुगरान हा ग्राउंड लेवलचा माणूस आहे तो ऑर्गनायझेशनचं डोकं नाही पण त्याने ना त्याचे हातपाय जरा जास्तच लांब पसरवले तेही कमी वेळात करोडांच्या डील करणं माल पुरवणं हे त्याचं मुख्य काम आणि हा आता भारतामध्ये येते एवढ्या मोठ्या माशाचं काय करायचं मॅडम म्हणजे हे जर का मी माझ्या सिनियरशी बोललो तर हा 5 सवाष्ण घेऊन आरती करायला पाठवेल मला गप्रे विजय तुला आता मी अशी वाण देईन ना ती सगळी फालतू बडबड आहे ना ती जमदाडे समोर करायची माझ्या समोर नाही सॉरी 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 तुम्ही बोला मॅडम सॉरी विजय तो किलवरला भेटायला येतोय म्हणून तुला सांगते किल्वरला भेटायला येतोय होय ड्रग्स टेररिझम नेक्सस घोडबंदरच्या त्या बंगल्यात मी फळ्यावर सगळं मांडून समजावून सांगितलं होतं आठवतंय का हो मॅडम करेक्ट टेररिझम त्याचं कनेक्शन ड्रग्सशी होतं ड्रग्स मधून जो काही पैसा येतो तो टेररिझम साठी वापरला जातो एक्झॅक्टली जुगरान हेच करणार
किलवरचं ड्रग रॅकेट पसरवायला तो किलवरला मदत करणार आणि किलवर त्याच्यातून खोऱ्याने पैसे ओढणार आणि मग त्याची पार्टनरशिप हा जुगरान खाणार. असा बेसिक प्लॅन आहे आणि इंटेलिजन्स ब्युरोने हे अनालिसिस केले. मॅडम मी काय करायचंय? तुझ्या समुद्रात मासे येत आहेत विजय. जाळं टाक. कदाचित दोन्ही मासे जाळ्यात अडकतील. मोठी घोळ पण आणि किलवर पण. हे घे. काय घाई एवढी परत द्यायची? ठीक आहे ग. दादा कसा आहे? बरं आहे आता. वैभव पोलीस स्टेशनला गेली आहे. काय बोलली का? हो म्हणजे मी विचारलं तिला काल भोसले साहेबांनी जे विचारलं होतं त्याच्याबद्दल. अगोदर नाहीच म्हणाली, पण मग म्हणाली की मध्ये केव्हा तरी तो तिला भेटला होता. आणि कालच्या विषयी काही बोलली का? हो म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तो खरं बोलतोय मॅडम. म्हणजे त्याचा आणि काकाच्या गायब होण्याचा काहीही संबंध नाहीये. तो सकाळी आमच्या बिल्डिंग खाली माझ्या भावाला भेटला. म्हणजे तो मलाच भेटायला आला होता. तेव्हा माझ्या भावाने त्याला सांगितलं की काका गायब झालाय. पण तुझ्या त्या बॉयफ्रेंडला म्हणजे माझी बॉयफ्रेंडला जेरमला बरोबर हे कसं माहिती की तुझा काका त्या मालाडच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये पडलाय ते? कारण सर काही दिवसांपूर्वी त्याच्याबरोबर पण सेमच घडलं होतं. सांगितलं त्यांनी ती सगळी टेप मला सांगितली. काय भुलीचं औषध का गुंगीचं औषध फुंकलं त्यानंतर हा उघडा पडला होता तिकडे सांगितलं ते. पण हे खरंच आहे सर. म्हणजे आमच्या कॉमन मित्रांकडून मला तेव्हाच कळलं होतं. मग एवढं सगळं झाल्यावर पण तू त्याला भेटायला नाही गेली? कारण आमच्यात तेव्हा काही कॉन्टॅक्ट नव्हता ना. विषय असा आहे वैभवी, ज्या माणसाने आपल्या प्रेमाचा कचरा करून आपल्याला फेकून दिलं तो माणूस मालाडच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये पडलाय हे मात्र तुला लक्षात आहे. ही इन्फॉर्मेशन तू स्वतःकडे ठेवली. मग माहिती असणं गुन्हा आहे का? कायदा अडवतो का असं करण्यापासून? आणि मीही तिला अडवलं नाही. तिचं तिला कळतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. वैभू शहाणी मुलगी आहे. जेरम विषयी तिने तुम्हाला सांगायला हवं होतं पण नाही सांगू शकली. पण या एका गोष्टीवरनं आपण तिची परीक्षा नको करायला. हो जे असेल ते असेल. माझंही आता काही म्हणणं नाहीये. शेवटी आपली मुलं आनंदात असावी एवढीच इच्छा असते. त्यात मुली कधीतरी कोणासोबत जाणारच ना. मग त्या आनंदात असाव्या, सुखात असाव्या, आपल्या डोळ्यासमोर असाव्यात असं वाटतं ना. बस अजून काही नको. सुबह हो गई मामू. उठ. आई गो सारखं काय घेते आई 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 आई. खुळीचीस तू. तुला दुसरं काही बोलता नाही येत का ग? हा पण डार्लिंग आज ना मी लय खुश आहे. आज ना हे बघ आज तुला पार्टी. लय खुश आहे मी. आज तुला मी खूप बिस्किट देणार. हे घे खा. म्हणजे कसं भूकंप झाल्यावर आपण काय करतो तुला नसेल माहित. मी सांग आपण घाबरून इकडून तिकडून पळायला लागतो. आपल्याला वाटतं आपण मरणार. आमच्या गावी झाला होता एकदा. मी लहान होते तेव्हा. असा मोठा भूकंप नव्हता झाला पण झाला होता. आम्ही असे पळायला लागलो होतो. सैरा वैरा पळत होतो. आपण मरणार की काय या भीतीने. पाय अडकून आपण पडतो. घाबरून आपली शुद्ध सरकते. आणि मग सकाळी जेव्हा आपण उठतो ना तेव्हा आपल्याला कळतं की सगळे मेले फक्त आपणच जिवंत आहे. हा अजून पुढे येते ऐक. घे ग. आणि ज्यात पाय अडकून आपण पडलेलो असतो ना
ती एक सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पेटी आहे, पेटी. देताय खुळीच आहे. तुला काय बी कळलं नाही ना? थांब, मी सांगते तुला. काल माहिती का काय झालं? मी किलवरचा चेहरा बघितला. हा, लक्ष असणार ना माझं तुझ्यावर. त्यानंतर परत जर का मला कुठल्या कचरा पेटीमध्ये डम्पिंग ग्राउंड मध्ये झोपलेला बसलेला नाचताना दिसला, कपडे असू दे नसू दे, तसाच घंटा गाडीमध्ये घालणार आणि गावभर फिरवणार तुला. सर आई स्वेर सर मैं सच में अंकल को ढूंढने गया था. हे नको ना, तू लय बांगर स्टोरी सांगतो राव. ती स्टोरी तर अजून मला कन्व्हिन्स होत नाही माहिती, तू सांगितलेली डम्पिंग ग्राउंडची गोष्ट. काय जेवायचंय? तिने मटण आणलंय डब्याला. गेली ना तुझी माझी गर्लफ्रेंड गेली, आता इथं काय? त्या पटकन इथंच असेल काय नाही ते, इथे तरी तुझं बोलणं होईल तिच्याशी, नाही का? याला पोलीस स्टेशन आपलं लय आवडतं. घ्या रे याला. नहीं सर, सॉरी सॉरी सर. हाफ मॅडच आहे. तू का दात काढते? या दोघांकडे बघून काय बॉयफ्रेंड आठवला तुला तुझा जुना? सर मला एक पण बॉयफ्रेंड नव्हता, डायरेक्ट आहे. माहितीये मला तुझा बॉयफ्रेंड. बघितलंय का तोंड आरशात? कोण तुझ्यावर लाईन मारून जमताय? सर तुम्ही ना काम करा. कसं? तुला आगाऊ चल जमणार नीट बोलायचं. माझी सिनियर आहे मी तुझा. एवढं फायला नाही झालं ना, बघतो मी. माझे बॉयफ्रेंड काढते. वैभवी, अरे रुकना यार वैभवी. जेरम ये पुलिस स्टेशन है, तो सीन मत क्रिएट कर यहाँ पे. अरे मेरे को सिर्फ बात करनी है. मुझे देर हो रही है. अरे मेरे को थैंक्स बोलना है. थैंक यू सो मच. अगर तू नहीं आती ना तो मेरी तो वाट लगने वाली थी. ओके. अरे 2 मिनट तो रुक यार, मेरे को अपने बारे में भी बात करनी है. What about us, वैभवी? अस. देयर इज नो अस. अरे ऐसा मत बोल यार, मेरी बात तो सुन. तू घर जाके नाक को बर्फ लगा. तू मिलती है तो ही ये सब क्यों होता है? पिछली बार मिली तो आंख में पेपर स्प्रे मारा, और आज मिलने आया तो ये सब हुआ है. वो तूने मुझे बहुत तकलीफ दी है ना, इसलिए भुगत रहा है. अरे मेरी बात तो सुन यार वैभवी. गेली. म्हटलं होतं तुला मी. आम्ही काय करणार? तुला आमचं पोलीस स्टेशन आवडतं तर चल चहा घेऊ आपण. अरे सर नहीं, मैं जा रहा हूँ घर पे. नाही 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 नाही, कशाला भाऊ? पोलिसाची दोस्ती आणि पोलिसांनी दिलेला चहा या दोन्ही गोष्टींना नाही नाही म्हणून चल. काय रे? काय? ताप नाहीये ना? नाही ग. नाहीये. नाही पण तरी गोळी घे, म्हणजे कोर्स पूर्ण होईल. आणि मी डॉक्टर जोगळेकरांची अपॉइंटमेंट घेतली, आपण जाऊन येऊया. कशाला? कशाला म्हणजे? चेकअप करायला. अगं मी ओके, ताप नाहीये मला, परफेक्टली ओके मी. एक मिनिट. सगळ्यात आधी आपण ओके आहोत असं म्हणून स्वतःला फसवणं आपण थांबवूया, कारण त्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण मुळात आपण कोणीच ओके नाही आहोत. हो बरं आहे, पण आता तू चेक केलंस ना, मला ताप नाहीये म्हणून म्हटलं. अरे पण आता अजून काही होऊ नये म्हणून खबरदारी घेतली तर काय प्रॉब्लेम आहे तुला? जो माणूस आपल्या घरात आपल्या बेडरूम मध्ये येऊन आपल्या उशीच्या खाली घड्याळ ठेवतो, त्या माणसाने तुझ्या बाबतीत काहीच चुकीचं केलं नसेल हे कसं मान्य करायचं? ती काय भूल दिली होती तुला? बेशुद्ध पडला होतास तू? कुठल्या त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये सोडलं होतं तुला? ताप आल्यानंतर तो का आला? तुझ्या शरीरात काही इंजेक्ट नाही ना केलं त्या माणसाने? हे सगळं तपासायला नको का? आणि हा सगळा विचार मी केला तर मी वेडी. हे बघ, ऐक माझं. जे माझ्या हातात आहे आणि जे माझं आहे तेवढं तरी मला जपू दे. ऐक. सॉरी सॉरी. जाऊया डॉक्टरांकडे, फुल बॉडी चेकअप करून घेऊया. पण श्रद्धा, मला खरंच बरं वाटतंय, तू काळजी करू नकोस. अरे पुन्हा ते
तेच काळजी करू नको म्हणजे आता टेन्शन घेऊ नकोस असं म्हणायचं होतं. प्लीज बघतो मी. नाही नको. ही अशी बेल वाजली म्हणजे घरचंच कोणीतरी आहे असं ठरलंय आमचं. नीता असेल, मी बघते. तू आराम कर आणि गोळी घे. जायचंय आपण मग, आणि जायचं आहे. जायचंच आहे. काय ग? पल्लवी आली आहे. पल्लवी कोण? पल्लवी कोसरेकर, माझी मैत्रीण. त्या दिवशी नाही का माझ्या घरी आली होती. हा, काय म्हणजे काय झालं? अचानक का आली? खूप टेन्शनमध्ये ती. तिला तुझ्याशीच बोलायचं असं म्हणतीये. मी सांगितलं तुला आत्ता जमणार नाहीये, पण ऐकतच नाहीये ती. तू 5 मिनिटं येतेस का? येते मी, 5 मिनिटात येते. जुगरान, डेव्हिड जुगरान सर, इंटरनॅशनल क्रिमिनल. अच्छा, कुठे आहे तो? सर माझ्या सोर्सेस कडून कन्फर्म इन्फॉर्मेशन आहे की पुढच्या काही दिवसात तो मुंबईत येतो.